पंतप्रधान मोदींचा नवा महाविक्रम, पंडित नेहरूंचा विक्रम मोडत बनले सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे नवनिर्वाचित पंतप्रधान. राष्ट्रवादी काँग्रेसचा 27वा वर्धापन दिन, शरद पवारांची राष्ट्रवादी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे साजरा करणार वर्धापन दिन. नाशिक विधान परिषदेसाठी अपक्ष गणेश गीतेंच्या मंथरणीचे प्रयत्न सुरूच, उदय सामंत पुन्हा नाशिक दौऱ्यावर. विदर्भात उष्णतेची लाट कायम, शाळा 22 जून पासून सुरू करण्याचं शिक्षण संचालनालयाचं नवं परिपत्रक. मुंबईकरांचं मोठं संकट टळलं, टँकर असोसिएशनचा संप मागे, मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी बैठकीनंतर निघाला तोडगा. हेलिकॉप्टर पाडल्यानंतर अमेरिकेचं इराणला मोठं प्रत्युत्तर, इराणच्या अनेक तळांवर बॉम्बफेक. सुरुवातीला एक अतिशय मोठी बातमी. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज एक नवा आणि महाविक्रम आपल्या नावावर केलेला आहे. देशात सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा आणि सेवा देण्याचा विक्रम आता नरेंद्र मोदींच्या नावे नोंदवण्यात आलाय. नरेंद्र मोदी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडीत काढलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 10 जून रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा 4398 दिवसांचा पंतप्रधान पदाचा विक्रम मोडीत काढून सर्वाधिक काळ देशाचे पंतप्रधान ठरलेले आहेत. दरम्यान पंडित नेहरू हे आजवरचे देशाचे सर्वाधिक काळ पंतप्रधान म्हणून ओळखले जात होते. मात्र आता मोदी हे देशाचे सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान ठरलेले आहेत. विशेष म्हणजे मंगळवारी 9 जून रोजी पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळाला यशस्वीरित्या 2 वर्ष ही पूर्ण झालेली आहेत. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 मे 1952 रोजी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. ते सलग 4397 दिवस म्हणजेच 12 वर्ष आणि 14 दिवस देशाचे पंतप्रधान राहिले होते. तर पंतप्रधान म्हणून आज मोदींचा सलग 4398 दिवस म्हणजेच 12 वर्ष 15 दिवस पूर्ण होत आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा महाविक्रम त्यांनी आपल्या नावावर केलेला आहे. देशात सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा आणि सेवा देण्याचा विक्रम आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे नोंदवण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडीत त्यांनी काढलाय. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. मुख्यमंत्री फडणवीस 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते बुधवारी होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर गुरुवारी नीती आयोगाच्या बैठकीला देखील ते उपस्थित असतील. देशाचे सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा नेहरूंचा विक्रम पंतप्रधान मोदी यांनी मोडलेला आहे. मोदी नेहरूंवरून राजकीय जुगलबंदी रंगली. ऑपरेशन ब्लू स्टार विषयी मंत्री गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून वाद झालाय. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी भिंद्रनवाला विरोधात लष्करी कारवाई केली होती. कारवाईमध्ये मृत्यू झालेल्यांचा शहीद असा उल्लेख महाजन यांनी आपल्या भाषणात केलाय. यावरून विरोधकांनी महाजनांवर टीका केली. विधान परिषदेवरून महायुतीतील नाराजी नाट्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. शिवसेना मंत्र्यांशी निवडणुकीच्या रणनीतीवर ते चर्चा केली जाणार आहे. नाशिक विधान परिषद जागेचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचलाय. मुख्यमंत्री आमच्यासाठी दैवत तेच अंतिम मार्ग काढतील असा विश्वास शिवसेना उमेदवार दराडेंनी व्यक्त केलाय. मला राज्यसभेवर पाठवण्याची सुनेत्रा पवारांची इच्छा होती असा दावा माजी खासदार नवनीत राणांनी केलाय. तर एनसीपी प्रवेशाची अट मला मान्य नसल्याची माहिती देखील राणांनी दिली आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओ व्हायरल झालाय. व्हिडिओमध्ये हाकेंनी मोठ्या नेत्यावर टीका केली. मात्र हाकेंचा रोख कुणाकडे याचीच जोरदार चर्चा आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ डब केल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय. ओबीसीमध्ये फूट पाडणं आणि लक्ष्मण हाकेला डॅमेज करण्याचा उद्देश असल्याचंही ते म्हटले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा बँक निवडणुकीच्या उमेदवारांच्या अर्ज छाननी करण्यात आला आणि यात कन्नडच्या आमदार संजना जाधव आणि सिल्लोडचे नगराध्यक्ष समीर सत्तार यांचा अर्ज बाद झालाय. मुंबईतील खासगी पाणी पुरवठा टँकर चालकांनी संप मागे घेतलाय. मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय आणि यामुळे आता मुंबईतील पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. साईतून 40 मजल्याच्या टोलेजंग टॉवरमध्ये गेलेल्या बीडीडीकरांना पाणी टंचाईची समस्या भेडसावते. पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याची कैफियत रहिवाशांनी मांडली आहे. सविस्तर बातमी पाहूयात. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पूजा झोळेंनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. यात ते एका बड्या नेत्यावर टीका करताना पाहायला मिळत आहेत. या नेत्यावर हाके यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. मात्र हाके यांचा रोख नेमका कुणाकडे आहे हे अद्याप अस्पष्ट आहे. त्याला आपल्या मागे फरक व्हायला लागला. पण तुझं कसं आहे, त्याच्यावर हाही यंत्रणा, त्याच्यावर हाय संघटना, मग ती मीडिया हँडल करणं, मग ते मोठा स्टेज डेकोरम देणं, मीडियाला प्रॉपर बातमी देणं चालतच नाही. पब्लिक मॉब क्राऊड तो म्हणला आंदोलन करायचं. म्हणून मी दुसऱ्या दिवशी जाहीर केलं, महाराष्ट्रातल्या लोकांनी GR फाडावा, होळी करावी, रस्त्यावर उतरावं, निवेदन द्यावी ना, काय करायचं नाही म्हणून माझ्या उपस्थितीत म्हणला ना आंदोलन थांबवा. स्टेजवरच होतो ना मी, पण आंदोलन थांबवा. बरं, हा मुख्यमंत्र्यांना, मग 2 उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेलाय. घेऊन कुणाला गेलाय? स्वतः आणि स्वतःचा पुतणी आणि स्वतःचा पोरगा, 3 जण. हे 3 जण आणि ते 3 जण, आणि सगळेच सांगते ते 3 जण होते, आम्ही 3 जण होतो. लय मला खटकलं होतं ते वाक्य, पण आता जाऊ दे म्हणलं. आपल्याला फक्त करणार, फक्त मला असा अंदाज आहे, फक्त करणार आपल्याला राहू शकतो देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे आणि बावनकुळे. दरम्यान या व्हिडिओनंतर लक्ष्मण हाकेंनी स्पष्टीकरण दिलंय. ओबीसीमध्ये फूट पडण्याचा डाव असल्याचं हाकेंनी म्हटलंय. बघा, हा व्हिडिओ मुळात डब केलेला आहे. हा व्हिडिओ कट पेस्ट केलेला आहे. सलग व्हिडिओ असता तर सलग भूमिका लक्ष्मण हाकेंनी मांडली असती. मुळात ओबीसीमध्ये फूट पाडणं, लक्ष्मण हाकेला डॅमेज करणं, हे प्रयत्न गेल्या 2 वर्षापासून चालू आहेत. पण लक्ष्मण हाके कुणाच्याही बापाला भीत नाही, घाबरत नाही. ओबीसींच्या प्रश्नावर तो भांडतोय, लढतोय. लक्ष्मण हाकेला अडवायचं कसं? कधी गाड्या फोडल्या जातात, कधी सभेमध्ये माणसं घुसतात, कधी महिलांना अंगावर सोडलं जातं, कधी दारू पिल्याचे आरोप केले जातात. अरे, लक्ष्मण हाके असल्या चिल्लर चाळ्यांना घाबरणारा लक्ष्मण हाके नाही. पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. इंधन दरवाढी विरोधात भांडूपमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं बैलगाडी मोर्चा काढला होता. आमदार सुनील राऊतांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मोठ्या संख्येनं शिवसैनिकांनी उपस्थिती लावली. बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांनी अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. काजल इंगळे यांच्या मारेकऱ्याला अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारलाय. परिवहन विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसह उपलेखापाल, उपलेखा परीक्षक, लिपिक आणि प्रशासकीय पातळीवरील विविध 23 पदांच्या पदोन्नती करण्याची मागणी करण्यात आली आहे. बीडच्या परळीमध्ये तौहीद खान हत्या प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी परळी शहरात धिंड काढली. तौहीद खानची 2 जणांनी मित्राशी झालेल्या आर्थिक वादानंतर हत्या केली. वरळीतील